संभाजी महाराजांना त्रास देणाऱ्या औरंगजेबाची कबर हटलीच पाहिजे हिंदू द्वेषी औरंगजेबाची कबर हटलीच पाहिजे देश विरोधी औरंगजेब जय जय भवानी जय शिवाजी। आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीने संभाजीनगर येथे जे या देशाचा जो कुकर्मा हिंदू द्वेषी औरंग्याची कबर जी संभाजीनगरमध्ये बांधण्यात आलेली आहे। छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा इतिहास आहे। आता नवा छावा पिक्चर आपण सर्वांनी पाहिल्यानंतर समाज मन सुन्न झालेला आहे। 40 दिवस छत्रपती संभाजी महाराजांना हाल करून ज्या निर्दयतेने औरंगजेबाने मारलं, त्यानंतर साहजिक आहे की हिंदू समाजाची स्वाभाविक प्रतिक्रिया आपल्या सर्वांसमोर उमटलेली आहे। महाराष्ट्रामध्ये विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या आदेशानुसार आव्हानानुसार आज प्रत्येक जिल्हा केंद्रावर आपलं निवेदन आहे। निवेदनाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना हाच संदेश आहे की या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये हा हिंदुस्थानमध्ये ज्या औरंग्याने येथील मंदिर भ्रष्ट केले, मंदिर तोडले, त्यावर अन्याय केला, गौमातेवर हत्या केल्या, लागेल तेवढा हिंदूंचा हातूनच छळ केला, हिंदू राजांवर हातूनच छळ केला, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर सुद्धा लागेल त्या पद्धतीने त्यांनी अन्याय अत्याचार करून पूर्ण मुघली सैनिक घेऊन लागेल तेवढा हल्ले केले। परंतु छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा औरंगजेबाच्या कुठंच गळाला लागले नाही। धर्मवीर संभाजी महाराज यांनी सुद्धा 9 वर्ष औरंगजेबाची सतत युद्ध करून लढाई करून कुठतरी औरंगजेबाचा जे राज्य आहे हे नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न केला। प्रयत्नच त्याने संपून टाकला। तर अशा औरंग्याची कबर महाराष्ट्राच्या भूमीमध्ये राहणं हे कुठेही शोभनीय नाहीये। आणि म्हणून विश्व हिंदू परिषदेने जे आव्हान केलेलं आहे हा पहिला टप्पा आहे। दुसरा टप्पा की त्यांनी सांगितलं कार सेवा, हे हिंदूंची कार सेवा आहे। बजरंग दल विश्व हिंदू परिषदच्या माध्यमातून सर्व हिंदू समाजाने या कार सेवेला जर संघटन आव्हान करेल तर सर्व संघटन आणि हिंदू समाज या कार सेवेला जाऊन संभाजीनगरमधून या औरंग्याची कबर नेस्तनाबूत केल्याशिवाय राहणार नाही, यासाठी आजचं आंदोलन आहे। या जिल्ह्यातले महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष त्यांनी म्हटलं की बजरंग दल स्टंटबाजीसाठी आंदोलन करते। बजरंग दल कधी स्टंटबाजी करत नाहीये। जे जे बजरंग दलाने म्हटलं ते केलेलं आहे। मग बाबा बुडा अमरनाथचं आंदोलन असो, देशामध्ये जे जे हिंदू विरोधी कृत्य करण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला त्या सर्वांना हाणून पाडलेलं बजरंग दलाने आहे। हे हर्षवर्धन सपकाळ यांना माहित नाहीये। हे स्टंटबाजी नाहीये, हा हिंदूंचा स्वाभाविक प्रतिकात्मक आंदोलन आहे। त्याला त्यांनी स्टंटबाजी म्हणून हिंदू समाजाचा बजरंग दलाचा विश्व हिंदू परिषदेचा अपमान केलेला आहे। दुसरं त्यांनी या महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्याला या औरंगजेबाशी तुलना करून त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे। हे राजकीय आंदोलन नाही आहे, पण एकीकडे सर्व लोक हिंदुत्वाच्या बाजूने असताना म्हणजे अबू आझमीने औरंगजेबाबद्दल म्हटल्याबरोबर विधानसभेमध्ये सर्व पक्ष एक झाले आणि सर्व पक्षांनी एक होऊन अबू आझमीचं निलंबन केलं। हे हिंदूंची ताकद आहे। मला वाटतं की हर्षवर्धन सपकाळांचा अभ्यास कमी आहे। औरंगजेबाची कबर इथं जर राहिली तर येत्या पुढच्या भविष्यामध्ये हिंदू समाजाच्या तरुणांसमोर जो इतिहास शिकवला गेला, अकबर दी ग्रेट, औरंगजेबाचं तुष्टीकरण, अफजल खानाचं तुष्टीकरण, पण छत्रपती शिवाजी महाराजांचा कोणत्याच इतिहासाच्या पुस्तकामध्ये साधा शब्द सुद्धा नाहीये। हा इतिहास पुसून टाकायचा जो हिंदू समाजाचा रक्तरंजित इतिहास आहे। रूप घेऊन हिंदू समाजाच्या भरोशावर, देश धर्म आणि राष्ट्र काम करणाऱ्या लोकांच्या भरोशावर हे आंदोलन नक्कीच मोठं होईल एवढं आवाहन करतो। जय श्रीराम।